हा भिसेगाव शिवार आहे. हा सरकार म्हणते 30% 40% मदत करू. तर दलिंदराव जरा नीट लक्षात घ्या, काहीच उरलं नाही. याच्यातून उत्पन्न काय होणार नीट लक्षात घ्या. कमरे एवढं पाणी वाहून गेले, शेतकऱ्याचं काहीच शिल्लक राहिले. मग ज्याच्याकडे जे आहे त्यानं सढळ हाताने मदत करण्याचा प्रयत्न करा. सरकार जरी आपल्या कामा आलं नाही तर ज्याच्या दुधीत भाकर आहे त्यानं लोकांच्या ताटात टाकण्याची संस्कृती सध्या जपा. वेळ आज वाईट आहे. 2029ला ज्यांनी आता मदत केली त्यांच्या बाजूनं हे सामान्य जनता राहणार आहे. म्हणून सरकारला विनंती आहे, सढळ हाताने 100%. आता हा भिसेगावचा परिसर जवळपास 70% जमिनी पूर्ण वाया गेल्या, काहीच राहिलं नाही याच्यामध्ये. आणि आणखी जर एखादा पाऊस जोरदार पडला तर 100% लक्षात घ्या काहीच राहणार नाहीये. म्हणून शेतकऱ्याला शासनाने 100% मदत करावी एवढी अपेक्षा आहे. केवळ धुऱ्यावर येऊन नेतेगिरी करून स्टंटबाजी करू नका. खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या घरातल्या वस्तू वाहून गेल्या, शेतातलं पीक वाहून गेले, अनेक पुढच्या समस्या आहेत. त्या समस्या जर उद्भवू द्यायच्या नसतील तर आता समोर या, शेतकऱ्यांना मदत करा आणि मग खरं मनातून म्हणा जय जवान जय किसान. मी एक शिक्षक म्हणून मला काय राजकारणात जायचं नाही, कुठल्या पार्टीचा झेंडा आणि दांडा घेऊन फिरायचं नाही. पण शेतकऱ्याचे पोरं शिकताना अनेक अडचणी आल्या, त्या उद्देशानं बाहेर पडलो. म्हणून तुम्ही पण बाहेर पडा, शेतकऱ्यांना मदत करा एवढीच कळकळीची विनंती. जय जवान जय किसान. धन्यवाद.